शेतकरी चळवळीतील महिलांच्या वतीनं रुपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी या मागणीच्या संदर्भाने या सर्व महिला या ठिकाणी नागरी वस्तींमध्ये थाळीनाद आंदोलन करतायत। काय महिलांची नेमकी प्रमुख मागणी आहे आपण या महिलांकडून समजून घेऊयात। आपण पाहतो तर इंटरनॅशनल लेवलवरती जेफ्री इप्स्टीन नावाचं प्रकरण घडलं होतं आणि तोच विषय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जेफ्री खरात बाबा नावाच्या प्रकरणाने समोर आला आणि या विषयाच्या संदर्भाने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा सुद्धा दिलाय। पण या महिलांची मागणी ही आहे की फक्त राजीनाम्याने होणार नाहीये, बरोबर आहे। रुपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी या सध्या सगळ्या महिला थाळीनाद आंदोलन करतायत। काय नेमकी मागणी आपण या ठिकाणी या थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून करतायत? आम्ही शेतकरी चळवळीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की रुपाली चाकणकर मॅडमला अटक करा। कारण जर महिला आयोगाच्या अध्यक्षा जर या या प्रकरणात जर सहभागी असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी काय करावं, कोणाकडे दाद मागावी? आज जर पाहतो म्हटलं आपण तर महिला सुरक्षित दिसत नाहीये। नाही, बरोबर आहे सर। आणि बहुतेक महिला वर्ग जास्तीत जास्त भोंदू बाबाच्या मागे, अंधश्रद्धाच्या मागे लागलेले आहे। त्याच्यासाठी जर मेन जे महिला आयोगवाल्या अध्यक्ष जर या कामात सहभागी असेल तर बाकी आम्ही दाद कुणाकडे मागायची? बरोबर, नेमकी दाद कुणाकडे मागायची? काय नेमकी मागणी आपली या ठिकाणी आहे? काय सरकारकडे आपण या माध्यमातून विनंती करताय? शेतकरी चळवळीच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी। महिलांवर हा खूप मोठा अन्याय होत आहे। अशा जर महिलांना आपण जर अटक केली नाही तर सामान्य महिलांनी काय करावं? दिवसांदिवस अंधश्रद्धेच्या आहारी या महिला जाऊन राहिल्या आहे। ती बाई एक प्रकारची समाजामध्ये कलंक असल्यासारखी आहे। अशा महिलांना लवकरात लवकर त्वरित अटक करण्यात यावी। लक्षात द्या, रुपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी ही महिलांची रास्त मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुनश्च अशा प्रकारचे प्रकरण घडू नये ही सर्व महिलांची रास्त मागणी आहे। थांबतो। पंढरी पाथे, यवतमाळ अपडेट।